तंकीद की। नाजरीन, शरद पवार इस वक्त प्रेस कॉन्फ्रेंस कर रहे हैं, सीधा ले चलते हैं आपको। महाराष्ट्रात शेवटच्या महाराष्ट्रात आम्हाला शिकवलेली नाही. लेकिन दोपहर से मीडिया के थ्रू, चाहे प्रिंट या इलेक्ट्रॉनिक मीडिया, इन दोनों की तरफ से संदेश मिला कि केंद्र सरकार के एनफोर्समेंट डिपार्टमेंट ने महाराष्ट्र राज्य स्टेट कोऑपरेटिव बैंक के संदर्भ में मेरे खिलाफ एक क्राइम गुना रजिस्टर किया। मुझे कहने में कोई चिंता नहीं। आज तक मैं किसी कोऑपरेटिव या अन्य बैंकों के संचालक या उनका जो एडमिनिस्ट्रेटिव बोर्ड है, इनका कभी भी सदस्य जीवन में नहीं रहा। ये जो बैंक के बारे में कुछ जांच शुरू हुई है, तो जांच करने वाली एजेंसी उनका वो अधिकार है, और इन्हें जो सहयोग देने की आवश्यकता है, मैं खुद संविधान पर पूरा भरोसा रखने वाला व्यक्ति हूँ, और इसलिए कि जांच करने वाली एजेंसी को पूरी तरह से सहयोग देने की भूमिका मेरी रहेगी। अगले 1 महीना महाराष्ट्र का चुनाव है, इसलिए महाराष्ट्र के जितना ज्यादा डिस्ट्रिक्ट पे जाने का मुझे समय मिलेगा, इतने ज्यादा दिन मैं बम्बई के बाहर रहने वाला हूँ। और ऐसी स्थिति में जांच करने वाली जो एजेंसी है, उन्हें मेरा प्रेजेंट चाहिए हो, तो उनकी गलतफहमी ये नहीं होना चाहिए कि मैं अवेलेबल नहीं हूँ। और इसीलिए फ्राइडे 27 सितंबर को दोपहर के 2 बजे यहाँ के ईडी का जो दफ्तर है, वहाँ मैं खुद स्वयं जाने वाला हूँ, और जो कुछ उन्हें जांच करनी है वो जांच करने के लिए उनके सामने अवेलेबल रहने वाला हूँ। मुझे इतना ही कहना है कि महाराष्ट्र छत्रपति शिवाजी महाराज के विचारधारा को हमेशा मद्देनजर रखता है, और ये संस्कार महाराष्ट्र के लोगों के ऊपर बचपन से होते हैं। अब ये आदर्श सामने रखकर मैं इतना ही कहना चाहता हूँ कि दिल्ली की हुकूमत है, वह अपनी हुकूमत, अपना अधिकार, इसका कई तरह से इस्तेमाल करने की बात किसी के मन में हो, तो मुझे चिंता नहीं, मैं इसका सामना खुले दिल से करूंगा। नाही प्लीज, आता पवार साहेबांचं जे म्हणणं होतं ते तुमच्या समोर मांडलेलं आहे. आता 27 तारखेला दुपारी जाहीर जातील. अभिषेक पंतप्रधानांकडून आणि गृहमंत्र्यांकडून आपल्या पक्षाचा विरोध नष्ट व्हावा यासाठी ही कारवाई सुद्धा कुठे होते. असंही तुम्ही त्याच्या खोलात जाऊ इच्छित नाही, पण महाराष्ट्रामध्ये गेले 5-7 दिवस 8-10 दिवस मी जो जातोय,
आणि अभूतपूर्व अशा प्रकारचा समर्थन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आमच्या विस्ताराला मिळतो. तो पाहिल्याच्या नंतर कदाचित आपण म्हणताची शंका अनेकांना येते, पण माझ्याकडे त्याच्यावरची अधिकृत माहिती नाही. खडसेंचं एक वक्तव्य आलेलं आहे. खडसेंचं वक्तव्य आलेलं आहे की विधानसभेत मीच या विषयाचा पाठपुरावा करत होतो, शिखर बँक घोटाळ्याचा. कोण? खडसे म्हणत आहेत की मीच या सगळ्या घोटाळ्याचा विधानसभेत पाठपुरावा करत होतो, पण तेव्हा शरद पवारांचं नाव कुठेही नव्हतं. आता शरद पवारांचं नाव कसं आलं मलाही त्याची कल्पना नाही. आता ते एक पक्षाचे एकेकाळी सत्ताधारी पक्ष आज व्हायच्या पक्षाचे नेते विरोधी वेळेवरती आणि त्यांचं सरकार आहे, त्यामुळे त्यांना साहजिकच अधिक माहिती त्या ठिकाणी असेल की त्यावेळी कुणाची नावं होती किंवा नव्हती आणि आज त्या ठिकाणी कुणाची नावं घातलेली. असं आहे की याच्यात राज्य सहकारी बँक ही महाराष्ट्रातली महत्वाची बँक आहे. याच्यात जर कुणाच्या मनात शंका नाही. महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यांना शेती उद्योग या क्षेत्रामध्ये अर्थसहाय्य करण्याची भूमिका घेते. ज्या कालखंडामध्ये या चौकशीच्या संदर्भाची भूमिका घेण्यात आली, या कालखंडामध्ये जे संचालक मंडळ होतं, या संचालक मंडळामध्ये एका कुठच्या पक्षाचं त्या ठिकाणी शेती होती असं नव्हे. महाराष्ट्राच्या सरकारी संस्थेच्या मध्ये पक्षीय विचार बाजूला ठेवून काम करण्याची पद्धत आहे. या राज्य सहकारी बँकेच्या संचालक मंडळामध्ये अनेक पक्षांचे लोक होते. पंतप्रधान फुलकर हे भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते होते, आज नाही. ते त्याच्यामध्ये संचालक होते. आज जे राज्य सरकारमध्ये मंत्री आहेत एनसीपी सरबराह